दहिवडी वन विभागाच्या वतीनं 1 जानेवारी ते 7 जानेवारी या दरम्यान वन सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या वन सप्ताहाच्या आयोजनाची माहिती जाणून घेणार आहोत वन परिक्षेत्र अधिकारी अमित मुळीक यांच्याकडून. नमस्कार, मी अमित मुळीक, वन परिक्षेत्र अधिकारी दहिवडी. सध्या वन विभाग सातारा मार्फत 1 जानेवारी ते 7 जानेवारी वनवनवा सप्ताह साजरा केला जात आहे. सदर वनवनवा सप्ताहादरम्यान वन परिक्षेत्र अंतर्गत जे कर्मचारी आहेत, वनरक्षक, वनपाल, हे प्रत्येक गावात जाऊन वनवनवा निर्मूलन या बाबतीत तेथे चित्रफीत दाखवून, हस्तीपत्रके दाखवून, तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीत लोकांना एकत्र बोलवून ग्राम सभा घेऊन वनवनव्याविषयी जनजागृती करत आहेत. या लोकांमध्ये वनवनव्याविषयी जे काही गैरसमज आहेत ते दूर करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. वनवनव्यामुळे जर लोकांचा गैरसमज आहे की वनवनव्यामुळे गवत वाढते आणि त्याचा फायदा नंतर पुढच्या वर्षी जास्त येतो, पण वनवनव्यामुळे वन्य व वन्यजीव त्यांचा ऱ्हास होतो, जमिनीची धूप होते आणि नंतरच्या वर्षात, पुढील वर्षात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते. त्यामुळं मी सर्व मानवासियांना आवाहन करतो की वनवनवा लावू नका. जो कोणी वनवनवा लावणे हा भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे. सदर गुन्हा केल्यास त्याला जो काही नुकसान होईल त्याची नुकसान भरपाई व 5,000 रुपये दंड तसेच कारावासाची शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळं सर्व मानवासियांनी वनवनवा रोखण्यात वन विभागाला मदत करावी. जर कुठे वनवा लागला तर तेथील नजीकच्या वन अधिकाऱ्याला कळवून तसेच वन विभागास मदत करून वनवनवा विझवण्यास मदत करावी.